नाशिकच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये दिव्यांग महिलेचा विनयभंग करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। गटड शिक्षणाधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये निवृत्त मुख्याध्यापकाकडून अतिप्रसंग करण्यात आल्याचा आरोप आहे। महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर संशयिताला सोडून दिल्याने पंचायत समितीतील कर्मचारी संतप्त झाले, तर पंचायत समिती कार्यालयात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। 27 रोजी पंचायत समिती कार्यालयात सदर प्रकार घडला होता। एक निवृत्त मुख्याध्यापक त्यांच्या कामकाजानिमित्त आले होते पंचायत समिती कार्यालयात। त्यांनी काही कागदपत्रांची मागणी केली आणि ती कागदपत्र तेथील महिला कर्मचारी ज्या परिचर्या पदावर आहेत त्या शोधत असताना त्या निवृत्त मुख्याध्यापकाने ते विनयभंग होईल असे कृत्य केले। त्या महिलेच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। योग्य तो तपास चालू आहे, योग्य वेळी कारवाई करण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।